गेल्या वर्षी पावसानं दडी मारली आणि कमी पर्जन्यछायेचा प्रदेश असलेल्या बारामतीत दुष्काळाची तीव्रता भासू लागली. आज तुम्ही पाहिलं तर मी आहे देऊळगाव रासाळ भागामध्ये, नारोळी कुरळी भागामध्ये. तर इथं रस्त्याच्या कडेला ठेवलेले अशा प्रकारचे सगळे ड्रम आणि बॅरल तुम्हाला पाहायला मिळतील. इथं ना जनावरांना चाऱ्यासाठी काय आहे, ना पिण्यासाठी पाणी आहे. या शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या खूप विषण्ण करणाऱ्या आहेत आणि गावागावात तुम्हाला लोक शांतपणे बसलेले बघायला मिळतील, कारण त्यांना काहीच काम नाही. मी ज्या गावात आहे त्या गावातल्या लोकांशी आपण बोलणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही काही जनावरं बघत असाल की चाऱ्याचा प्रश्न आहेच, हिरवा चारा नाही. त्यामुळे जनावरांना पूर्णपणे कोरडा किंवा वाळलेला चाराच घालावा लागत आहे. आणि ही परिस्थिती या तालुक्यातल्या दुष्काळी गावांची आहे की ज्या ठिकाणी आपण हे जे बघतो आहे तर ती अशी परिस्थिती आहे की या ठिकाणी चाऱ्याचा प्रश्न गहन आहे आणि पाण्याचा प्रश्न गहन आहे. इथल्या ज्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या खूप वेगवेगळ्या आहेत आणि ज्या समस्या आहेत त्या समस्या सामाजिक स्वरूपाच्या आहेत आणि त्या सोडवणं गेल्या अनेक वर्षामध्ये ह्या काही प्रमाणात जमल्या आणि अनेक प्रश्न मात्र अनुत्तरित राहिले. म्हणजे असं असतं की अन्न पाणी निवारा 1947ला भारत स्वतंत्र झाल्यापासून अनेक गावांमध्ये अशा प्रकारची मागणी लोक करायचे आणि अशा प्रकारचीच मागणी जास्त होती आणि ती आजही कायम आहे. मी जिथं बसलेलो आहे त्या ठिकाणीच बाबा आहेत. एक विचारायचं होतं की आजची काय परिस्थिती आहे दुष्काळाची? आजची कंडिशन म्हणजे लय बिकट आहे. बर आता असं आहे की पाण्याचा टँकर येतो, बर खरंच बोललं, पण जनावरांची खाण्याची ही आजची परिस्थिती वावरात काय नाही, सगळं जळून गेलेलं आहे. तुम्हाला बघायचं असलं तर आम्ही तुम्हाला दाखवू. किती एकर शेती तुमची? मग 15-16 एकर जमीन आहे की आपल्याला, पण काय कामाची इथे? कोणकोणती पिकं घेता? आम्ही कांदा घेतो, ऊस घेतो, गहू घेतो, हरभरा घेतो, ज्वारी घेतो. पण ती ऐन टायमाला, पिकाच्या टायमाला पाऊस काळा नसल्यामुळे ती बेग उपयोग होतो, त्याचा खर्च सगळा निघत नाही. कांद्यावरून आठवलं, मला सगळ्यांशीच बोलायचंय. काल गुजरात राज्याला पांढरा कांदा निर्यात करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात मात्र ही निर्यात बंदी अजून कायम आहे. काय वाटतं तुम्हाला? काय नाही, आता ती केंद्र सरकारच्या हातात आहे. ती परवानगी देणं म्हणजे शेतकऱ्याला मस्त वाटतं परवानगी द्या. आज रोजी कांदा वावरात सडल्यात बर आणि त्याला तर बाजारच नाही. तर गेल्या आठवड्यात बारामतीला एक जणांनी 12 पिशव्या पाठवले त्या, त्याची पट्टी बी दाखवतो. खाली 2 रुपये किलोनी गेलाय. 60 रुपये भाडं बारामतीला, 60 शेकडाला 10 रुपये कमिशन आणि भाडण मजुरीने खाली 12 पिशव्याचं 120 रुपये आले. जर तुम्हाला निर्यात बंदी लागू नसती तर तुमच्या कांद्याचे किती पैसे झाले असते? आमच्या कांद्याचं कमीत कमी एकरात 2-2.5-3 लाख रुपये तरी झाले असते. आणि आज किती झाले? आज काय व्हायचे, 50-60 हजार रुपये होते बळबळ. आणि खर्च किती होतो? खर्च एका एकराला 22 ते 23 हजार रुपये खर्च होते. कांदा काढाय आता 12 हजार रुपये काढून काटायला लागतात. लागण्याला 10 हजार रुपये एकर लावायच्यात. औषध, खोरापणी, फवारणी इथं वेगळं सोडून देतो शेतकरी. कष्ट स्वतःचा बी सोडून देतो. त्याच्यासाठी इतकी हैराण लोक झाल्यात. ते असं कसं वाटतं, आता परमेश्वराच्या हातात आहे सगळं. दिलं पाणी तर प्यायचं, नाही तर हळहळ करून मरायचं. ही परिस्थिती जी आहे त्या शेतीच्या संदर्भात त्या परिस्थितीवरती मात कशी करता येईल? तुमची मुलं काय करतात? मुलं काय एक मजुरी करतात. 15-16 एकर शेती असूनही मजुरी करावं? मजुरीच करायला लागते. त्याला चालत घालावं तर पैसा नाही त्याला. बरं, शेतीचा खर्च आहे ना, हे मजुरी करूनच भरावा लागतो. काय बरेच वेळा बाहेर गावंडीच्या हाताखाली जा, कोणाचं दुसरं काम कर, हे कर, ते करून. शरद जोशी जे सांगायचे की उन्हे सबसिडीची, म्हणजे 100 रुपये टाकलं की 67 रुपये मिळतात. म्हणजे आम्हाला 100 रुपये टाकल्यानंतर 150 रुपये मिळायला पाहिजेत, तर उलट 67 रुपये मिळतात. असं जे काय माझ्यात तशी प्रत्यय येतोय, तसा अनुभव येतोय. तसंच आहे, मजुरी करून भरावं लागतं. शेतीचा तोटा आहे ना, घरातलं कोणीतरी बाहेर जाऊन ते तोटा भरून काढायचा आणि पुढचं मग दिवस बघायचा. आणि नंतर त्याच्यानं काय म्हणतो? शी बरं आहे ना, शेती तुटली तर काय करायचं, मग घरातली 4 माणसं असली त्यातल्या 2 माणसांनी बाहेर जायचं बर आणि ती भरून काढायची. बर आणि त्याच्यावर कसं तरी मग निर्वाह करायचं. उद्या दिवस बघायचा. मग पुढचा दिवस बघा, आम्ही कांदा लावणार आहे एकरभर. मग कोणतरी 10-5 रुपये याचा बट्ट्याने घ्यायचे, त्याच्यावर निर्वाह करायची. आलेला पैसे समजा ते जसं 10 रुपये घेतलं
त्याला 15 द्यायला लागतात. मग ती शेतीतलं जाऊन त्याचं जाऊन शेवट आळच होतं हिशोबाला. मला एक सांगा, गावातले किती लोक शासकीय खाजगी ठिकाणी नोकरीला आहेत? आमच्या गावात कमीत कमी गावात लोकसंख्या 1000 काहीतरी वर आहे. बर. तर ह्यात कमी कमी 10 ते 12 लोक असतात फक्त हा, म्हणजे सरकारी नोकरी- हा. हा. आणि त्यांची कुटुंबातली घरी 4-5 असतात. त्या नोकरीचा उपयोगच व्हायना ना. पण एवढंच की आजचं मरण उद्या बर. एवढंच होतंय. जास्त लोक नाही, आपलं खाजगीच कामात फुलाकडे जातात, काय असं मार्केटला इकडे तिकडे जाऊन मग ते शेतीचं ऍडजस्ट करायचं त्याच्यावर सगळं. आता शेतीच्या ह्याच्यावर आठवलं की जर का तुम्हाला शेतीचं पाणी चांगलं मिळालं तर तुमचे प्रश्न सुटतील. प्रश्न सुटतील नाही असं नाही, पण नेमकी काय परिस्थिती उद्या निर्माण होईल ना ही शेतकऱ्याला सांगता येत नाही. त्याच्यात रोग आहे, हवामान आहे, अतिवृष्टी आहे, बिगर पाऊस. आता गेल्या वर्षी जवळजवळ पाऊसच झाला नाही. किती पाऊस झाला, अगदी नॉर्मल पाऊस झाला. सरकारची धोरणं शेतकऱ्यांना आता असं म्हणजे अडचणी ठरतात का? अडचणीची नाही ठरलं. सरकार जे सांगतं ना त्यांचा जाहीर जे आहे ना ते जाहीर जेवढं होईल एवढं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवू शकत नाही ते. त्याच्यामुळे अडचणी येते ना. नाही, सरकारने सांगितलं की 1 रुपयात पीक विमा. तुम्हाला कधी गावाला पीक विमा मिळालाय का? आलंच नाही, कोणालाच सांगता यायचं नाही आलं म्हणून. सरकार समजा आम्हाला 10 देत असलं ना आणि त्याला 1 रुपया जर खर्च येत असेल ना ते सुद्धा आमच्या जीवावर येतो भरायला. ते सुद्धा जेव्हा की 10 नको बाबा, आपण आपल्याजवळ रुपयाच नाही तर 10 आपल्याला मिळवायचं कसं, असा प्रश्न निर्माण होतो. काही योजना आली सरकारने सोडले 2 रुपये, तर इथनं 2 रुपये झाले 5 रुपये तळाटी तिथून त्याच्यातच जातात. तर त्यासाठी कोणी जातच नाही. हा एक महत्वाचा मुद्दा होता. कुठल्याही सरकारी कार्यालयात गेलं तर तुमची कामं फुकट होतात का? नाही होत, अजिबात नाही. आम्ही कामाला गेलो सरकारी ऑफिस मध्ये, असा एक JR आलाय, त्या JR काय भानगडे ती म्हणतात आलाय. मग म्हणले या उद्या, तर मग उद्या दुसऱ्या दिवशी गेला अशाने, तर अजून तुम्ही परवा दिवशी या. आता तुम्हाला समजत नाही का हे कागद उडून जातोय? ते ठेवायला काहीतरी द्या. मग कागद का उडून जातोय ही तुम्हाला ओळखा की कागद उडून गेले तुमचं जायचं ना आमचं बी जायचं. काय कागदावर वजन ठेवा अशी परिस्थिती आहे. म्हणजे त्याच्यामुळे नको वाटतंय सरकारचं घ्यायला सुद्धा नको वाटतंय. सरकारचं घ्यायला पण नको. त्याच्या वरिष्ठच्या अधिकाऱ्याच्या पुढे गेलो, समजा ही तळाटी सरकारकडे गेलो, तहसीलदारकडे गेलो, म्हणले तुम्हाला खाली काय सांगितलंय बाबा? म्हणले सांगितलंय. म्हणले तुमच्याकडे जायला. मग ती खालचं तुम्ही परिस्थिती ओळखा ना, वर जायची काय गरज आहे तुम्हाला? मग माणूस म्हणतात ती म्हणतात वजन ठेवा साळा जाते. मग मी त्यांना म्हणलं पंखा कमी करा की म्हणजे वारायचा. म्हणले तुम्हाला कळतं का नाही ही कागद का पळतोय ते? मग आम्ही बाहेर येतो, 1-2 शेतकरी बसलेले असते. आयला तुम्ही कशाला आला, मी कशाला आलो? आयला मी गेलतो पण म्हणले ती म्हणतात वजन ठेवा. मी एक येड्याच सांगितलं वजन म्हणजे काय? म्हणले रुपये ठेवा. तिथंच आम्ही माघारी तसंच भाकरी नेलेली असती चतकूर, असं ऐकाय मिळेल दुःख लागतं. ती भाकरी घेऊन घरी यायची, घरच्यांनी विचारायचं मग जेवला नाही का? तर जेवायचं होतं पण काय म्हणले ती आशाची गैरआशा झाली म्हणून मी इथं आलोय जेवाय वाढवा. किती वेळा तुम्हाला अनुभवायला मिळाला? मला कायमचाच अनुभव आहे भाऊ साहेब, कायमचा. आणि नसलं तर तुम्हाला दाखवतो आज परिस्थिती काय. मला एक गोष्ट सांगायची. ही सगळी बाप माणसं आहेत, त्यांची वय मोठी आहेत, अनेक उन्हाळे पावसाळ्यांनी घेतलेत. शेतकरी खूप सुखी असं जर कुठल्या शहरातल्या लोकांना वाटत असेल ना, त्यांनी थोडं लाजावं. कारण 15 एकर शेती असलेल्या आमच्या बापाच्या अंगावरची कपडे फाटलेले आहेत. हे पहा, कुठेतरी ह्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की शेतकरी सुखी आहे का? तर नाही. अनेक प्रकारच्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. हा फक्त बारामतीचा विषय नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेलात हेच सगळं अनुभवायला मिळेल. हे जे सांगताय ते सगळ्यात महत्वाचे. माझ्या गावातलं सरकार तेव्हा चांगलं असतं ज्या गावातला ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, त्या गावातला पाटकरी, त्या गावातला वायरमन, त्या गावातला जो भूमी अभिलेखचा सिटी सर्वेचा आहे तो रेशन दुकानदार, हे जर चांगले वागले की सरकार चांगलं असतं. सरकारचा एक हे लोक चांगले नाही वागले की बेकार म्हणायचं. असा अनुभव किती वर्ष चालू आहे? माझा आता
76 वय 76 वर्षात कितीतरी परपंचात आडी अडचणी येतात. गोळा लावतात मोठा लोण्याचा, पण ती लोण्याचा गोळा आमच्या हात साकाट लावता येईना. ती मधलीच अधिकारी आम्हालाच खाऊ घेतात. शेवट मग तोंडात पडायच्या टायमाला आम्ही कठाळतो ना, पैसा पाणी नसतं आणि म्हणतो मरू जाऊ दे, आपलं असं त्याची मंजुरी करून का जगायचं व्हाय ना, अशी कंडिशन आहे सध्या. तुमच्यापैकी कुणाचा मुलगा शासकीय सेवेत किंवा खाजगी सेवेत आहे? नाही, नाही कुणाच नाही. आमच्यापैकी शासकीय नाही. एकदम हे- गावात तुम्हाला सांगतो ही 5 बोट आहे. 5 बोटात एकच बोट उच आहे. ती मग गावात एक तर 2 तरी असतात, म्हणजे एकट्याला लाभाड खपत नाही. पण खूप प्रमाण नाही, हा खूप प्रमाण नाही. मग हे लोकांचं मुख्य स्रोत काय आहे? जगण्याचा स्रोत काय आहे? जगायचं लोकांचा जगण्याचा स्रोत काय घेतला? ठीक आहे, असं शेती काय निघेल ती आणि मजुरी करायची, शेतीचं उत्पन्न काय निघेल पण याच गावामध्ये एकमेकांना नाही 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 नाही, बाहेर जायला काय बाहेर जातात लोक. कुठली मजुरी करतात? काय लोक आपलं तुमच्या इकडं गुराळा येतो कुठं काय, हा ऊस बांधत जातात, गुराळा वाजतात काय तिकडं काय. आता इकडं तुमचं MIDC मग कुठे हेल्परचं काम कर, कुठं काय उचली काम कर, असं करतात लोक. किंवा मार्केटला हमाली कामं करतात काय लोक जाऊन, अशी करतात लोक. ही परिस्थिती बदलायला काय केलं पाहिजे? परिस्थिती आता मेन पाणी असेल वेळेवरचं पाणी. आणि आता पुरंदर उपसा सिंचन योजनेचं पाणी येत आहे, यायचं चाललंय ते, तर ते आल्यानंतर हा काय 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 जे पहिली लोक आहेत ना जुनी, ही शेती करतात नाही असं नाही, पण आता तरुण पोरं जी आहेत ना, ती शेतीला म्हणजे प्राधान्य द्यायला तयार नाही. तरुण पोरं शेतीमध्ये उतरायला तयार नाही. तयार नाहीत. हा, ही पहिली गोष्ट. का की त्यांचं ते जमतच नाही ना. आजच्या पेहरावाचं सांभाळायचं त्यांना म्हणलं ना, एसटीने जाणं येणं, तारा भानगडी, मोबाईल, आमकं तमकं, हे त्याच्यामुळं ते कसं आहे की शेतीतलं येतं म्हणजे कधीतरी येतं ना. आणि त्यांना मला एक ते सांगा, जमत गेल्या 10-20 वर्षामध्ये शेती विकण्याचं प्रमाण वाढलंय का? वाढलंय. चिकार आमच्यातली जवळजवळ 33% शेती विकली गेली ह्या गावात. 33%. आमच्या साहेब ह्या गावात रेकॉर्ड रिवणीचं बघितलं, आमच्या 2-4 गावात हे गाव छोटे, रिवणीचं बघितलं क्षेत्र जास्ती. आमच्या 2-4 गावात हे गाव 75% गेलेले वावणकरांना 2 नंबर वाल्याला 25%च राहिले. रेकॉर्डेशी दाखवून म्हणजे असं काहीतरी तुम्हाला खोटं सांगणार, रेकॉर्डेशी दाखवी म्हणजे 75% तुम्हाला खोटं सांगणार, रेकॉर्डेशी दाखवी 25%. 75% ह्या गावात दुसरी लोक आल्यात, 25%च राहिल्यात. बरं, आता एखाद्याची मुलगी लग्नाला झाली तर ती इज्जतीसाठी, दुसऱ्याच्या इज्जतीसाठी ती एकर काय लागतंय, एकर एकूण ती इज्जत सांभाळायला लागते. त्याला पर्यायच नाही ना. पर्याय काय सांगा ना. इतकी कंडिशन. आणि ही जाणार शेतसाय म्हणताय ना, मरायच्या टायमाला लिखी बाळाला बोलावतात ना, पाणी सोड पाणी सोड, ही प्रकार आहे. रेग्युलर पाला नाही त्याला. पाणी योजना आली मात्र रेग्युलर रेग्युलर पाला नसल्यामुळे आपण काय अडचण येऊ शकतो. म्हणजे कुठलं काय करायचं ना, त्याला पाणी अडचण सुटले का? अरे इकडे या बाळासाहेब, ती काय चर्चा नाही निवडणुकीची, दुष्काळाची. बर. आता सुटलं नाही पाणी. पाणी सुटलेलं बरेच दिवस झाले. काय थोडे दिवसच सुटलं, सगळ्यांना मिळलं असं ते काय नाही. ठराविक लोकांना मिळालं. उन्हाळ्याच्या काळात पण हा प्रकार उद्भवणारच ना, की जेव्हा जास्त पाण्याची गरज असते, त्यामुळे ते काय जणांना मिळणार काय जणांना मिळणार नाही. पण पाणी सुटतंय. सुटतं म्हणजे रेग्युलर सुटत नाही ते. बर. हे दरवर्षी हा, दरवर्षी तिथे जर महापौर आला, धरणं वाया लागले तर मग सोडतं. तर त्या टायमाला इथं पाऊस बी असतो. नाही, ही सगळी गरज भागून निघेल ती पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये भागून निघेल असं दादा म्हणतात. हा तेच की, ही तुमची जाणाई शिरसाई आहे आता चालूची, पण आता जी नवीन येईल ती पुरंदर उपसा सिंचन योजना. पुरंदर उपसा सिंचन जाण्याची सोय ना, वर्षातून 4 वेळा जरी पाणी सोडलं ना तर आम्हाला भरपूर पाणी पीक आमचं पदरात पडतं. आता किती वेळा सुटतं? कधीतरी 6 महिन्यातून एकदा. अच्छा. म्हणजे परत महिन्याने पाणी संपलं सगळं. 1 महिनाभर टिकतं ते. 1 महिन्यावर जास्तीत जास्त. आणि जर वर्षातून 4 जर रुटीन सोडली ना तर मग आम्हाला पाणी कमी येतं. आणि दरवर्षीपेक्षा यंदा काय ऊसाची झालंय, पिकं सुद्धा येऊ शकतात आम्हाला. मूळ पर्यटन आता ऊसाची पिकं नाहीत, ना जळून गेलं, ऊस जळून गेलं. लावले पण जळून गेले. हा, लावले पण जळून गेले, पाणीच नाही. प्यायचेच खरं तर पाणी. प्रश्न संपत नाहीत. दारिद्र्य आणि दुष्काळ 5वीला पुजलेल्या या गावात आपण होतो आणि इथल्या जुन्या खोडांना आपण विचारत होतो की नेमकं या गावातली परिस्थिती काय आहे. आपण पाहतो ही परिस्थिती बदलली पाहिजे.
गावागावातली परिस्थिती बदलायची असेल तर एकजुटीचं आणि त्या गावातल्या शाश्वत विकासाचं काम करावं लागेल, हा संदेश यातून मिळतो. धन्यवाद.